कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी, तणनाशक फवारणीमुळे कांदा पिका जळाले आणि शेतकरी मित्रांनो काय संदर्भातील आताच्या क्षणावरती महत्त्वाचे अपडेट संपूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा। चॅनलवर तुम्ही नसाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत असतात। स्क्रीन शकता, तणनाशक फवारणीमुळे कांदा पीक जळाले, कांदा रोपाचे नुकसान, मंजूर टंचाई, भारनियमन अशी आव्हाने पेलून जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा कांदा लागवडी पूर्ण केल्या आहेत। यापूर्वी तणनाशक फवारणीमुळे नुकसान झाल्याने देवळा व कळवण तालुक्यातील पुढे आले होते, मात्र आता सटाणा, मालेगाव, सिन्नर व निफाड तालुक्यातील नुकसान झाल्याची तक्रारी समोर येत आहे। जवळपास हे नुकसान 500 हेक्टरहून असल्याने महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे म्हणणे आहे, कांदा पिकात तण नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी तणनाशकची फवारणी केली, मात्र देवळा तालुक्यातील मेशी परिसरात 100 हेक्टरवर नुकसान झाल्याचे समोर आले होते। तर दुसऱ्या टप्प्यात कळवण तालुक्यातील निमाणे परिसर हे नुकसान 20 एकरापर्यंत होते। मेशी तालुका देवळा येथे तक्रार निवारण समितीनंतर खुद्द कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पाहणी केली। यावेळी डॉक्टर राहुल आहेर कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते। कांदा पिकाचे पूर्ववत 100% नुकसान झाल्याची स्थिती आहे आणि एकंदरीत कृषी मंत्र्यांनी हा नुकसानीचा प्रकार गांभीर्याने घेत तात्काळ तणनाशक उत्पादक कंपनीशी संपर्क साधला। तणनाशकग्रस्त भागातील माती व कांद्याचे पूर्ण परीक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या। या संबंधी तणनाशक साठा ताब्यात घेऊन नमुने प्रयोगासाठी पाठवण्यात आले आहे। धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर व्हिडिओ पुढील व्हिडिओ अशा माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स तोपर्यंत थांबतोय। जे महाराष्ट्र जय श्री, धन्यवाद। सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका। तर व्हिडिओ पुढील तोपर्यंत थांबतोय। जे महाराष्ट्र जय श्री, धन्यवाद।